हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण बनवणार आहोत मुळ्याची पालेभाजी. मुळ्याचे पानं आपण बाजारातून मुळे आणले की फेकून देतो, पण ते फेकून न देता आपण त्यांची भाजी बनवून बघूया. दिसायला जरी ते काटेरी असले तरी चवीला एकदम छान अशी ही भाजी तयार होते. तर चला मग आपण सर्व पानं काढून घेतले आणि त्याला चांगलं बारीक चिरून घेतले. आता आपण एका बाउलमध्ये सर्व पालं आपण स्वच्छ धुवून घेतले. पूर्ण भाजी आपण स्वच्छ धुवून घेतली. आता एका कढईमध्ये आपण तिला शिजण्यासाठी ठेवूया, कारण तिची पानं हे जरी काटेरी असले तरी ती आपल्याला शिजवून मऊ होऊन जाते. आता आपण एका बाउलमध्ये 2 ग्लास पाणी घेतलं आणि तिला चांगले आपण शिजवून घेऊया. उकळ फुटली की आपण झाकण झाकून 10 ते 15 मिनटं तिला चांगली शिजवून घेऊया. चला तर मग आपण बघूया शिजली की नाही. थोडीशी अजून शिजायची बाकी वाटते, तरी चेक करून घेऊया. थोडेसे दांडे, ज्या आपण दांड्या आहेत कवड्या, त्यासुद्धा आपण त्यात कापून टाकलेल्या आहेत, त्या थोड्या शिजण्याच्या बाकी आहेत. त्यामुळे आपण परत थोडी वेळ झाकण झाकून शिजू दिली आहे. आता परत आपण चेक करूया. अरे वा, आता भाजी आपली बरीच शिजत आली आहे. तिला आता आपण पाण्यातून काढून घेऊया. पूर्ण भाजी पाण्यातून काढून झाली की आपण एका पसरट ताटलीमध्ये किंवा ताटामध्ये आपण तिला थंड करण्यासाठी ठेवूया. भाजी थंड करून झाली की आपण त्यातलं पाणी परत पिळून काढून घेऊया. हे बघा, भाजी पूर्ण शिजून झाली आहे. चला मग आता आपण सोप्या पद्धतीने भाजी तयार करूया. तर लसूण आणि हिरवी मिरची मी कट करून घेतली आहे. आता आपण एका कढईमध्ये तेल टाकूया आणि त्याच्यात आपण आता जिरं, हिरवी मिरची आणि लसूण हे टाकूया. यांना चांगलं फ्राय करून घेऊया. फ्राय झाले की मग यात आपण आता ती शिजलेली भाजी अर्धी राहू दिली आहे दुसरी भाजी बनवण्यासाठी. आता बाकीची अर्धी भाजी आपण याच्यात टाकून दिली आहे. आता चांगली शिजवून घेऊया. चवीनुसार आपण मीठ घालूया आणि चांगली परतून घेऊया. पूर्ण भाजी चांगली मिक्स करून फ्राय करून घेऊया. भाजी अगोदरच आपण शिजवून घेतली आहे, त्यामुळे जास्त वेळ काही लागणार नाही. फक्त चांगली फ्राय झाली की ही झाली आपली रेडी भाजी. आता बघा, तुम्हाला आवडली का रेसिपी? सोपी आणि साधी पद्धतीने. आता चला आपण दुसरी बनवूया. परत अजून 2 चमचे तेल टाकले आणि त्यात जिरं फ्राय केले. लसूण मी जाडसर ठेचून घेतले आहे, ते पण आपण त्यात चांगले फ्राय करून घेऊया. लसूण फ्राय झाली की चटणी, हळद आणि भाजी थोडं फ्राय झाली की लगेच टाकूया, कारण चटणी ही आपली जळत आहे. आता पूर्ण भाजी चांगली मिक्स करून घेऊया. भाजी पूर्ण मिक्स झाली की मीठ घालूया. चांगले फ्राय करून झाली की यात थोडं मीठ घालूया. मीठ घालून झालं का चांगलं फ्राय करून घेऊया. आता आपण यात बेसन पीठ घालूया. बेसन पीठ हे कोरडंच घालायचं असतं. एक थोडं थोडं बेसन पीठ टाकत जायचं आणि भाजी चांगली मिक्स करून राहायची. आता आपण थोडं बेसन पीठ घातलं. आता पूर्ण भाजी बेसन पीठ चांगलं मिक्स करून घेऊया. परत आपण थोडं अजून बेसन पीठ घालूया. असंच थोडं थोडं एक छोटी वाटी बेसन पीठ, जेवढी आपण भाजी आहे त्याप्रमाणे थोडं थोडं घालायचं बेसन पीठ आणि मिक्स करत राहायचं. तर आपली भाजी ही थोडीच असल्या कारणाने आपण थोडंसंच हे बेसन पीठ घातलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून पसरून देऊया. बेसन पीठ हे चांगलं फ्राय होण्यासाठी कमी गॅसवरच आपण चांगलं फ्राय करत राहूया, जेणेकरून जे आपण कोरडं बेसन पीठ टाकलेलं आहे बिना भाजताना किंवा बिना याच्यात, ते चांगलं फ्राय होऊन जायला पाहिजे. खरपूस अशी भाजी लागायला पाहिजे, म्हणून आपण कमी गॅसवर चांगलं फ्राय करून घेऊया भाजी.
तुम्हाला दिसतच आहे भाजी ही चांगली क्रिस्पी होत येत आहे. बघा, आपण पूर्ण भाजी ही चांगली फ्राय करून घेतली. आवडली का मग तुम्हाला माझी आजची रेसिपी मुळ्याच्या 2 प्रकारच्या भाज्या? आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा अँड शेअर करा. थँक यू. आणि या पटकन मुळ्याची भाजी खायला. धन्यवाद.